चला मॅच आपण लगेच सुरू करूयात. प्लीज जे अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत विनंती आपण लगेच यायचं प्लीज. येस चला बॉल द प्लीज कमिटी. चला प्लीज विनंती करूयात आपण मॅच सुरू करूयात. चला ठीक आहे चला मॅच सुरू करूयात प्लीज विनंती आहे. आता मॅच आपण पाहतोय सी गटातील मॅच क्रमांक 2. एका बाजूला गणेश 11 गणेशवाडी ए संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर मसोबा स्पोर्ट्स काटेकरवाडी हा संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. दुपारच्या सत्रामध्ये यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून होम साई MTC लाईव्ह टीमच्या माध्यमातून घर बसल्या जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आपल्या पाठिंब्याशिवाय कोणतीही स्पर्धा होत नाही. प्रेक्षक नाही तर कोणत्याही स्पर्धेला खरं तर प्रतिसाद नसेल तर स्पर्धा सक्सेसफुल झाली असं म्हणू शकत नाही. पण आज प्रेक्षकांचा उथंड प्रतिसाद या स्पर्धेला सकाळच्या सूत्रापासून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल साजन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर विचार केला स्ट्रायकर एंडला आपण काटेकरवाडी टीमच्या माध्यमातून अक्षय आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण सतीश यांना पाहतोय. पहिला बॉल इथे खरा बॉल वाईट बॉलचा कॉल पथाच्या माध्यमातून +1 2 धावा धापलकावरती साइड ॲम ॲक्शन. जरूर आपण या खेळाडूच्या साइड ॲम ॲक्शन सुद्धा चर्चा करूयात. टेनिस बॉल हंगामध्ये प्रिन्स वर्मा नंतर मलिंगा त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये अनेक सारे गोलंदाज या शैलीमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पतिराणा या खेळाडूला सुद्धा याच शैलीमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. त्याचबरोबर श्रीलंकेचा लसित मलिंगा सुद्धा याच ॲक्शनमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. असे अनेक साड्या ॲक्शनमध्ये गोलंदाजी करणारे खेळाडू आज टेनिस क्रिकेट विश्व असेल इंटरनॅशनल क्रिकेट विश्व असेल यामध्ये आपल्या नाबादचा दबदबा निर्माण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधील कराड क्रिकेट असोसिएशन मधील याच ॲक्शन शैलीमध्ये गोलंदाजी करणारा साजन या गोलंदाजाला आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. पहिला बॉल पुन्हा एकदा वेग भरपूर आहे पण दिशा खराब. पंच दंडित करतायत. इथे 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. रबर बॉल मध्ये येणं वेगाने बॉल टाकणं हे महत्वाचं नाही तर तुमचा टप्पा योग्य टप्पा आणि बाहुबली मधील कटप्पा खूप महत्वाचा. आणि इथे पाहिलं गेलं तर गोलंदाजाकडे टप्पा आता थोडासा खराब पाहायला मिळतो. सातत्याने दिशाहीन बॉल टाकत असताना आपण या गोलंदाजाला साजनला पाहतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण साजनला सातत्याने गोलंदाजी करताना या धावगतीने या रनअपने पाहत असतो. पण आता रबर बॉलमध्ये सुद्धा तीच शैली साजनच्या माध्यमातून वापरली गेली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे पाहिलं गेलं तर अप्रतिम बॉल हाताला गेला. पहिला 2 बॉलवरती कंट्रोल नव्हता. या बॉलवरती कंट्रोल दाखवला या गोलंदाजाने. पिचिंग जर पाहायला गेलं तर चांगले पिचिंग पाहायला मिळालंय. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती 2 दुसऱ्या बॉलवरती 2 त्यानंतर एक डॉट आला म्हणजे 1 बॉलचा खेळ समाप्त झाला. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यष्टांच्या पाठीमागे आपण संघनायक रविदादांना पाहतो. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेला. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच 6 धावा षटकार. अप्रतिम स्ट्रोक. आता वेग वाढेल यात शंका नाहीये कारण नेहमी समीकरण राहिलंय साजन या खेळाडूचं. एक चौकार षटकार आला की साजनचा वेग दुप्पट होत असतो. आता दुप्पट वेग होताना पाहायला मिळेल. अक्षरशः आगीचे गोळे टाकताना साजनला आपण पाहू शकाल या मॅच मध्ये कारण 10 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिला डॉट दुसरा 6. आता टप्पा कोणता टाकला जाईल कारण पाठीमागल्या बॉलवरती षटकार आलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. साजनचा वेग वाढेल यात मात्र शंका नाहीये कारण जेव्हा जेव्हा चौकार षटकार लागतो तेव्हा या खेळाडूचं अग्रेशन अजून वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का कारण फलंदाज अक्षयच्या माध्यमातून एक दर्जेदार षटकार आला.
साजनला आता आपल्या भात्यामधील आपल्या खात्यामधील आपल्याकडे असलेल्या क्षमतेमधील एक महत्वपूर्ण बॉल टाकावा लागेल या गोलंदाजी करत असताना, कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय असं म्हणावं लागेल. 10 धाबा धावफलकावरती आतापर्यंत झालेले आपल्याला पाहायला मिळालेत. 2 खराब बॉल त्यानंतर एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 10 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा साजन गोलंदाजी मार्कवरती सज्ज पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंडला बॅटरचा विचार केला तर अक्षय बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. राईट आर्म राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. बॉल खाली क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही, दूरवरती राहील क्षेत्ररक्षक आणि 2 धाबा कंप्लीट असताना पाहायला मिळतात. राजू अप्पांचा विषय लय हार्ड आहे. थांबा पहा आणि जा तेच पाहायला मिळालंय. राजू अप्पांना माहिती होतं बॉल दूरवरती. राजू अप्पांनी पाहिलं त्यानंतर स्वतः बॉल पर्यंत पोहोचले, बॉलला कॅरी केलं, फेकलं, तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्या. 12 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाले. चांगलं क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जेव्हा एका धाटणीचे एका ताकदीचे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये भिडतात ना, तेव्हा क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतं आणि तेच क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक चॉप करण्याचा प्रयत्न केला. तिथे 2 धाबा कंप्लीट होतील का? 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्याचा कॉल नकार दिला गेला. आयुष्यामध्ये योग्य वेळी दिलेला नकार आयुष्यामध्ये खूप काही घडवून आणत असतो, खूप पुढे घेऊन जात असतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. म्हणून म्हणलं जातं एक इमेज बनवण्यासाठी भरपूर वेळ लागतो, पण इमेज बदनाम करण्यासाठी गोष्ट सुद्धा मोठी ठरत असते. त्यामुळे इथे पाहिलं गेलं तर तेच आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या करत असताना खूप संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल. वेग पहा, काय वेग आहे या गोलंदाजाचा. अप्रतिम वेग आपल्याला पाहायला मिळेल. यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षक रविदादा यष्टीरक्षण करत असताना पाहायला मिळतील. अक्षरशः हातामध्ये आता जो बॉल येतोय त्यानंतर हाताला अक्षरशः मुंग्या येत असतील, इतक्या वेगाने बॉल हा डिलिव्हर केला जातोय. साजनच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी कमबॅक केला गेला. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. पुन्हा एकदा चांगला बॉल. पाहावं लागेल, जरूर पंचांकडे अपील केली. आत्मविश्वास पाहावा लागेल किती आहे. चर्चा जरूर पाहायला मिळते, जरूर चर्चा पाहायला मिळते. इथे पाहिलं गेलं तर जरूर इथे पाहायला गेलं तर थोडीशी चर्चा जरूर आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. नॉट आउटचा इशारा आपल्याला जरूर पाहायला मिळतो. त्यानंतर पाहिलं गेलं तर षटक अगदी समाप्तीच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतं की काय. 13 धाबा धावफलकावरती आहेत. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी या मॅच मध्ये. चला स्पीडअप घ्या प्लीज, विनंती आहे. चला ऑफिशियल पंच थोडासा स्पीडअप घ्यायचं प्लीज. शुभम पाटील ऑफिशियल पंच, आपला पगार कट केला जाईल असं आयोजकांचं म्हणणं आहे, त्यामुळे आपण थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. चला प्लीज विनंती आहे, थोडंसं स्पीडअप घ्यायचं प्लीज. 6 बॉल 13 धाबा. पुण्याच्या गोलंदाजी मार्कवरती राजू अप्पा मूर्ती लहान कीर्ती महान असा हा खेळाडू, लिजेंड खेळाडू. वय हा फक्त आकडा आहे, म्हणून म्हणलं जातं मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, मनामधून हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकत नाही. राजू अप्पांचा विचार केला तर जसं जसं वय वाढते तसं तसं अंगामधील उत्साह अजून वाढत चाललेला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इथे पाहायला गेलं तर अक्कू टप्प्याचा बॉल हाताला गेला होता. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. टोटल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 13. पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर आता पाहायला गेलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राजू अप्पा सज्ज आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. आठवण झाली ती म्हणजे वीरेंद्र सेहवाग यांच्या या फटक्याची. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. कव्हरच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी क्रिकेटचा अद्भुत, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा षटकार. ऍक्शन रिप्ले पहा. अगदी शेवटच्या क्षणी
एक पाय वरती, त्यानंतर बॉलला ओळखला आणि त्यानंतर बॉलला पाठवले कव्हरच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी षटकार. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो खेळाडूच्या माध्यमातून. अक्षय चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत पाहायला गेलं तर 15 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 19. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. यस, कॅच कॅरी केलाय फलंदाज बाद बिहाइंड द विकेट. रवी यांच्या माध्यमातून चांगला कॅच पकडलाय. फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. पहिला धक्का बसतोय टीम अक्षय या खेळाडूच्या स्वरूपामध्ये. टीम मसोबा 11 काटेकरवाडी या संघाला नवीन बॅटर आता आपल्याला पाहायला मिळतील. योगेश आपल्याला पाहायला मिळेल. एक धडधाकट बॅटर, विस्फोटक बॅटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. तोच खेळाडू आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. योगेश नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो 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 हो, दांडी 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 झाली फलंदाजाची गुल. फलंदाज झाला क्लीन बोल्ड. योगेश तू चल मैं आया हेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले पहा. पडल्यानंतर बॉलने काठा बदलला अगदी वेगाने. यस्टनचा वेट आणि राजाप्पांची रिॲक्शन पहा. अगदी राजाप्पांचा विषय लय हार्ड आहे. या स्टाईल मध्ये सांगत असताना अप्पा क्लीन बोल्ड करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बाहुमधील कटप्पा आणि गणेशवाडीचा राजू अप्पा खरं तर लय फेमस आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. फनी मोमेंट्स आहेत. क्रिकेट खेळत असताना सेफली खेळणं खूप महत्वाचं. त्या खेळाडूचं लक्ष पहा बॅटकडे होतं, त्यामुळे त्या खेळाडूला दुखापत नाहीये. त्यामुळे इथे पाहिलं गेलं तर बॅट जरूर हातातून निसटली. त्यानंतर पाहिलं गेलं तर गोशांकितच्या स्वरूपामध्ये एक धावपलकावरती अडत असताना आपल्याला पाहायला मिळते. 20 धाबा धावपलकावरती. 20 धाबा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल. दुसऱ्या षटकामधील चांगली गोलंदाजी राजू अप्पांची राहिली. 2 विकेट त्यांच्या माध्यमातून एक कॅच, त्यानंतर एक क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळालेत. आणि वैयक्तिक धावांचा विचार केला तर धावा खर्च केले तर राजू अप्पांच्या माध्यमातून 7. 20 धाबा. शेवटचा बॉल. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय गणेश. चांगला खेळ गणेशला करावा लागेल या मॅच मध्ये. संघ अडचणीमध्ये सापडला. अक्षय बाद झाल्यानंतर योगेशने खूप निराश केलं. जबाबदारी होती त्या खेळाडूवरती आणि आता पाहिलं गेलं तर गणेशच्या खांद्यावरती जबाबदारी आली या मॅच दरम्यान. राजू अप्पा तयार आहेत. क्रेडिट कार्ड आहे अप्पांकडे, त्यामुळे इथे विकेटवरती विकेट घेत असताना आपल्याला अप्पा पाहायला मिळत आहेत. अप्पांचा टप्पा लय खास आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे पाहिलं गेलं तर पहा अप्पांचा टप्पा किती सुंदर होता. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाबा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळाला ते म्हणजे 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 20 धाबा धावपलकावरती पाहायला मिळालेत. 6 बॉलमध्ये किती धाबा बनवल्या जातील? 10-15 धाबा बनवल्या गेल्या. एक तर गुड फायटिंग टोटल्स या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आणि आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर सोशल मीडिया एडिटिंग क्षेत्रातील अजून एक मोठं नाव, ज्या व्यक्तिमत्वाच्या इंस्टाग्रामच्या रील्स जर पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये लाखामध्ये व्ह्यूज अलीकडच्या काळामध्ये मिळत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. साई फोटोहोलिकचे ओनर सन्माननीय साई काटेकर साहेब यांचं शुभागमन होताना पाहायला मिळते. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. राजू कंक, मयूर पन्नाळकर, सुजित डॉन, त्यानंतर रोहित पाटील यांच्या अनेक खेळाडूंच्या रील्स व्हायरल होतात या खेळाडूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला बॉल. पहिलाच बॉल डॉट आला. तिसऱ्या षटकातील अप्रतिम बॉल हाताला गेला. कमी रनअप आहे
टप्पा योग्य पाहायला मिळतोय आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहायला गेलं तर 20 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल होईल का पाहावं लागेल आणि एकच धाव मिळते. फुल टोल वसूल नाहीये, अगदी वशीला लागलाय म्हणावं लागेल, कारण इथे फुल टोल वसूल जरूर झाला असता. अगदी गोशांकित क्षेत्राच्या थोडासा जरी अलीकडे बॉल आपल्याला पाहायला मिळाला असता तर जरूर 6 धावा धावफलकावरती ऍड होताना जरूर पाहायला मिळाल्या असत्या. पण इथे पाहायला मिळालं गेलं तर गोशांकित क्षेत्र निवडलं गेलं. एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळतोय 21 या आकड्यांवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल सिंगल. पुन्हा एकदा फुल टॉस, वेग भरपूर होता. आगीचा गोळा बंदुकीमधून निघावा असा हा बॉल निघाला होता. गोशांकीच्या माध्यमातून एक धाव, एका धावेने धावफलक पुढे 22. फटका सुंदर आहे. अंतर पाहावं लागेल किती मिळालं. जेवढं अंतर, जेवढी उंची तेवढं अंतर मिळाले या बॉलवरती. मिळाले 6 धावा. अप्रतिम स्ट्रोक फलंदाजाच्या माध्यमातून. विकास वैरीने पाठीमागले 2 बॉल फुल टॉस टाकले. यानंतर एक बॉल गुडलेन स्पॉट वरती समोर अगदी अवाक्यामध्ये हा बॉल होता, त्याच्यावरती परफेक्ट मिडल घेतला. डीप मिड विकेट डोक्यावरून 6 धाब्यांसाठी या बॉलला पाठवलाय. पुन्हा एकदा यॉर्कर हेलिकॉप्टर. फेकी चांगली आहे, फलंदाज बाद. अप्रतिम फेकी पाहायला मिळाली. त्यानंतर कॅरी सुद्धा विकासने चांगलं केलं. फलंदाज धावबाच्या सुरुवातीमध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. टोटल धावसंख्या झाली ती म्हणजेच 28 धाबा. महत्वपूर्ण एक बॉल, शेवटचा बॉल. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. गणेश. शेवटच्या बॉलवरती काय होईल, चौकार षटकार की पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळेल. 28 धाबा आहेत. चांगला बॉल, खाली राहिलेला बॉल. सबमरीन डिलिव्हरी. षटक समाप्तीचा इशारा पण यस 22च्या माध्यमातून एक षटक समाप्तीचा इशारा आपल्याला जरूर पाहायला मिळाला. 29 धावा जिंकण्यासाठी 30 धावांची गरज या मॅच मध्ये. चला स्पीडअप घ्यायचं प्लीज, विनंती आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे कट्टर समर्थक सन्माननीय विनायक काटेकर साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. आपलंही आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम.
चला मॅच आपण सुरू करूयात. सेकंड इनिंगच्या दरम्यान पाहायला गेलं तर इथे जिंकण्यासाठी 30 धाबांचा पाठलाग करायचा. सलामीचे जोड्या आपण पाहायला गेलं तर विकास वैरी आणि रमेश हिनुकले साहेब सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. पुढील मॅच लवस्टार 11 यवती विरुद्ध चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ आपल्याला पाहायला मिळतो. विकास वैरी स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती सतीश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल सतीश टू विकास. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम विकास वैरीच्या नावे राहिलाय. पुन्हा एकदा चांगला बॉल आता गेला. इथे पाहिलं गेलं पंच दंडित करतात. व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त 1 टोटल 2 धाबा धपलकावरती अडवताना पाहायला मिळतील. KTPL च्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकणारा विकास वैरी स्ट्रायकर एंडला आणि फायनल मॅच मध्ये ज्याने 1 बॉल 6 धाबांची गरज असताना सुजित शेवाळीला टाकलेला तो महत्वपूर्ण विजयीचा चेंडू तोच सतीश आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. म्हणजेच दोन्ही खेळाडू खरं तर महत्वपूर्ण खेळाडू आहेत. दोन्ही संघांसाठी तेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा घुटना टेक और सिक्सर देख. अप्रतिम स्ट्रोक. घुटना टेक आणि तमाशा देख. अप्रतिम स्ट्रोक 6चा विकास करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा सर्वांगीण विकास वैरीच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाला. पहिला बॉल वाईट +1 आल्या 2 आणि आता 6-8 धाबा धपलकावरती. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. अगदी फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक आणि बॉल एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धाब्यांसाठी येतोय विकास वैरीच्या बॅटमधून आणखीन एक नशिबाचा चौकार. बारा धाबा धपलकावरती. 13 धाबा. यस तुमचा म्हणून अतिरिक्त एक खेळाडू येऊ द्यात प्लीज. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. हो 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 काय स्ट्रोक आहे पहा. काय मनगडातील ताकद वापरली या खेळाडूने. दर्जेदार स्ट्रोक आपल्याला या खेळाडूच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आसमानी टोला अप्रतिम षटकार पाहायला मिळाला विकास वैरीच्या बॅटमधून. 19 धाबा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये मॅच संपते की काय हे चित्र आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. काय बॅटिंग करतोय विकास वैरी. फॉर्म इज टेम्परेट बट क्लास इज परमनंट. या खेळाडूचा क्लास पाहायला गेलं तर क्लास आपल्याला दाखवला या खेळाडूने 2 षटकारावरती. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बीट होतोय बॅट्समन आणि 1च धाव मिळते. 20 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 10 धाबांची गरज. या षटकातील बॉलचा विचार केला तर 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 10 धाबांची गरज. 2 बॉलमध्ये मॅच फिनिश होईल का की पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागेल या मॅचची. पुन्हा एकदा टायमिंग नाही आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 1च धाव मिळते गोशंकीच्या स्वरूपामध्ये. 1च धाव मिळेल. 21 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एका धाब्याने धावफलक पुढे जातोय. पुन्हा एकदा चांगलाच बॉल. त्याच्यानंतर त्या बॉलवरती सुद्धा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. 1च धाव. 22 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 बॉल 18 धाबांची गरज. चला पुढील मॅच टॉस साठी आपण विनंती करतो. लवस्टार 11 यवती कॅप्टन्स आपण या. येस संतोष शेवाळे ऑलवेज रेडी असतात. रेडी टू प्ले. खेळण्यासाठी नेहमी सज्ज आपल्याला पाहायला मिळतात. इथे 8 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अक्षय गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस बॉल. 1च धाव मिळेल. पाहावं लागेल. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. 23 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. समीकरणाचा विचार केला तर 11 बॉल 7 धावांची अजूनही गरज.
7 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. टीम गणेशवाडी संघाला विकास जो फॉर्म मध्ये बॅटर आहे तो बॅटर्स इथे पाहायला गेलं तर 9+1 2 धावा मिळतील. याही बॉलवरती खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. बॉल अगदी पाहायला गेलं तर ग्रीप होताना पाहायला मिळत नाही. पिचिंग करताना थोडासा इश्यू, थोडंसं इथे पाहायला गेलं तर दुखापत आपल्याला जरूर पाहायला मिळते की काय. कारण इथे पाहायला गेलं तर थोडंसं रबर बॉल क्रिकेट अनुभव खूप महत्वाचा आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये पिचिंग खूप होणं महत्वाचं राहतं. इथे पुन्हा एकदा पहा पंच पुन्हा एकदा दंडित करतात. व्हाईट बॉलचा इशारा, सातत्याने खराब गोलंदाजी पाहायला मिळते. नो त्याच्या मागे लगेच पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल आणि व्हाईट बॉल नंतर धावफलकावरती बदल झाला छोटासा. धावफलकावरती धाबा झालेला आहेत 26. अजून 4 धाबांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पहा थोडासा आखूड टप्प्याचा टाकलेला बॉल. इथे टायमिंग प्रॉपर करता आलेलं नाही आहे. 26 धाबांची गरज आहे. अजूनही जिंकण्यासाठी 4 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पहा कमी गतीने टाकलेला बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळाले. थोडीशी दुखापत झाल्यानंतर अगदी रनअप पाहायला गेलं तर कमी केला. त्यानंतर टप्पा पाहायला गेलं तर अप्रतिम पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 निर्धाव. पुन्हा एकदा चांगला बॉल. हाही बॉल आपण पाहिला गेलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर सन्मानी आदरणीय विनायकजी काटेकर साहेब आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. फटका फसला. बॉलच्या खाली फलंदाज क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा फंबल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 धाबा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला विनंती आहे सन्माननीय पाहुणे, अतिथी देव भव महाराष्ट्राची परंपरा आहे. आपल्याला विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. पुन्हा एकदा फटका फसला. सतीश बॉलच्या खाली कॅच पकडला. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 28 धाबा. 2 धाबांची गरज. धावसंख्या आपल्याला 28 पाहायला मिळते. 2 धाबांची अजूनही गरज. मॅच फिनिश होईल का? येस, मॅच फिनिश. अभिनंदन टीम गणेशवाडी. चला गणेशवाडी कॅप्टन लगेच टॉस साठी यायचं प्लीज. आणि या